देवाकडे प्रार्थना पूजा करूनही परिणाम का दिसत नाही? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. श्रद्धेची खरी कसोटी. आपण मनोभावे पूजा करतो, उपवास करतो, तरीही आयुष्यातील संकटे कमी का होत नाहीत? हा प्रश्न अनेकांना सतावतो. आपण देवाला दोष देतो किंवा नशिबाला हात लावतो, पण खरी अडचण आपल्या उपासनेच्या पद्धतीत किंवा क्रमात असू शकते. वृक्ष कितीही मोठा असला तरी त्याचे अस्तित्व मुळांवर अवलंबून असते. तसेच आध्यात्मिक जीवनात मूळ म्हणजे आपली कुलदेवता. जर आपण आपल्या मुळांना पाणी घातले नाही तर झाडाला फळे कशी येणार? प्रार्थनेचे फळ मिळवण्यासाठी केवळ भक्ती पुरेशी नाही, तर योग्य मार्ग आणि शास्त्रोक्त पद्धत आवश्यक असते. चला तर या प्रवासाला सुरुवात करूया. भाग 2. कुलदेवतेचे महत्त्व आणि विस्मरण. अनेकांच्या आयुष्यात अडचणी येण्याचे मुख्य कारण म्हणजे कुलदेवतेचे विस्मरण. प्रत्येक घराण्याचे एक मूळ दैवत असते, ज्याला आपण कुलदेवता म्हणतो. ही देवता आपल्या कुळाचे रक्षण करते. आपण जगातील कितीही मोठ्या तीर्थक्षेत्री गेलो किंवा मोठ्या मोठ्या अनुष्ठानांची सुरुवात केली, तरी जोपर्यंत आपल्या कुळातील मुख्य देवतेचा आशीर्वाद मिळत नाही, तोपर्यंत इतर उपासना फलद्रूप होत नाहीत. आपल्या घरात सुख समृद्धी हवी असेल तर आधी आपल्या कुलदेवतेची आठवण काढणे अनिवार्य आहे. कुलदेवता ही घराचा पाया आहे. पाया मजबूत असेल तरच त्यावर सुखाची इमारत उभी राहू शकते. हे नेहमी लक्षात ठेवा. भाग 3. वार्षिक कुलधर्म आणि कुलाचार. आपल्या शास्त्रात वर्षातून किमान एकदा संपूर्ण परिवारासह कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याचा नियम आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सहलीला जातो, पण कुलदेवतेच्या गावी जायला विसरतो. वर्षातून एकदा पूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन कुलदेवतेच्या चरणी नतमस्तक व्हावे. तेथे जाऊन अभिषेक, पूजा आणि नैवेद्य अर्पण करावा. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा निर्माण होतो आणि पितृदोषासारखे अडथळे दूर होण्यास मदत होते. जेव्हा संपूर्ण कुटुंब श्रद्धेने कुलदेवतेच्या दारी उभे राहते, तेव्हा त्या घराण्यावर येणारी संकटे निवारण्याची शक्ती त्या देवतेकडून प्राप्त होते. हा नियम कधीही मोडू नका. भाग 4. रोजचे नामस्मरण. ओम कुलदेवताय नमः. केवळ वर्षातून एकदा दर्शन घेऊन भागणार नाही, तर कुलदेवतेची रोज सेवा करणे आवश्यक आहे. घरात दिवा लावताना किंवा सकाळी पूजा करताना किमान 108 वेळा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करावा. हे नामस्मरण अत्यंत प्रभावी आहे. नामस्मरणामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि एक संरक्षण कवच निर्माण होते. नामस्मरणात मोठी शक्ती असते. ते आपल्याला देवाशी जोडून ठेवते. जेव्हा आपण रोज आपल्या कुलदेवतेचे नाव घेतो, तेव्हा कठीण काळात आपल्याला मदतीचा हात लवकर मिळतो. हे छोटेसे वाटणारे नामस्मरण तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवून आणते. भाग 5. टाक आणि अभिषेक सेवा. अनेकांच्या घरात कुलदेवतेचे टाक चांदीचे किंवा सोन्याचे पत्रे असतात. या टाकांची सेवा करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. शक्य असल्यास दररोज किंवा प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी या टाकांवर शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना कुलदेवतेचे नामस्मरण करावे. त्यानंतर टाकांना गंध, अक्षदा आणि फूल अर्पण करावे. ही कृती म्हणजे देवतेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. मूर्ती किंवा टाक हे देवतेचे सगुण रूप आहे. त्यांची योग्य निगा राखल्याने घरात चैतन्य टिकून राहते आणि मनाला एक विलक्षण शांती लाभते, जी प्रगतीसाठी आवश्यक आहे. भाग 6. उपवास आणि कुळातील परंपरा.
प्रत्येक कुळाचे काही विशिष्ट उपवास किंवा कुळाचार असतात. कोणाकडे खंडोबाचा रविवार तर कोणाकडे देवीचा मंगळवार किंवा शुक्रवार पाळला जातो. हे उपवास केवळ अन्नाचा त्याग नसून ते शिस्त आणि निष्ठेचे प्रतीक आहेत. आपल्या कुळातील ज्येष्ठ व्यक्तींकडून आपल्या कुळाचे नियम जाणून घ्या. हे उपवास आणि कुळाचार श्रद्धेने पाळावेत. उपासनेमध्ये सातत्य हवे. आपण जेव्हा नियम पाळतो तेव्हा आपली संकल्पशक्ती वाढते. ही वाढलेली संकल्पशक्तीच आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. त्यामुळे आपल्या घरातील जुन्या परंपरा आणि उपवास यांना कधीही अंधश्रद्धा मानू नका. त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो. भाग 7. ग्रामदेवतेचा मान आणि गावाची ओढ. आपल्या कुलदेवतेसोबतच आपल्या मूळ गावातील ग्रामदेवतेचा मान राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामदेवता ही त्या भूमीची रक्षक असते. वर्षातून एकदा आपल्या मूळ गावी अवश्य जावे. गावातील मंदिरात जाऊन ग्रामदेवतेचे दर्शन घ्यावे आणि तेथे काहीतरी सेवा किंवा दान करावे. अनेकदा आपण शहरात स्थायिक होतो आणि गावाला विसरतो, पण आपली नाळ त्या मातीशी जोडलेली असते. ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घरातील कार्य सिद्धीस जात नाही. वर्षातून एकदा गावाची ओढ धरून जाणे हे केवळ धार्मिक कार्य नसून ते आपल्या अस्तित्वाचा सन्मान करणे आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे. भाग 8. नवस फेडणे आणि ऋणमुक्ती. आयुष्यात काही संकटे आली की आपण देवाला नवस बोलतो, पण काम झाल्यावर अनेकदा आपण तो नवस फेडायला विसरतो किंवा उशीर करतो. प्रलंबित नवस हे प्रगतीतील मोठे अडथळे ठरू शकतात. देवाचा शब्द पाळणे हे आपले कर्तव्य आहे. जर तुमचे काही जुने नवस बाकी असतील तर ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा. नवस फेडल्याने आपण एका आध्यात्मिक ऋणातून मुक्त होतो. हे ऋण फिटल्याशिवाय नवीन प्रार्थना स्वीकारल्या जात नाहीत. म्हणून आपल्या कुलदेवतेचा किंवा इतर कोणत्याही देवाच्या चरणी वाहिलेला शब्द पूर्ण करा. यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होऊन कामांना गती मिळते.